मित्रांनो, भूगर्भातलं पाणी जवळजवळ 1.5 ते 2 महिने अगोदर संपलेलं आहे. त्याचे कारण बरेच शोधण्याचा प्रयत्न केला. आपापल्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न केला. सगळ्या क्षेत्रातून, सगळ्या भागातून मला सांगितलं, सर आमच्याकडे या कारणामुळे पाणी संपले असेल, त्या कारणामुळे पाणी संपलं असेल. त्याचे वेगवेगळे तर्क लावले. पण मला असं वाटतं इथून पुढे येत्या काळामध्ये ओलिता खाली क्षेत्र ज्यादा यायला लागलं आणि भूगर्भातलं पाणी आहे तेवढंच असतंय. बरोबर आहे की नाही? तर त्याच्यातून पाणी उपसा जास्त झाल्यामुळं भूगर्भातल्या पाण्याची कमतरता जाणवते. नंबर 2, यापुढे फार बोरवेल आणि फार पैसे किंवा वरचं पाणी खोल नेऊन घालण्यात मजा नाही. आपण विहिरी आणि शेततलाव याच्यावर भरपूर जोर द्यावा. पाणी अडवण्यापेक्षा पाणी साठवा. आता इथून पुढं अडवणुकीचं काम भरपूर केलं गव्हर्नमेंटने, अरबो खरबो रुपये खर्च केले आहेत अडवणुकीवर. पाणी अडवा, पाणी जिरवा, भरपूर काम झालंय, आजही चालू आहे. मला वाटतं आपली काही जबाबदारी आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला अनुदान देते शेततलावासाठी किंवा विहिरीसाठी. विहिरी आणि शेततलावावर ज्यादा जोर द्या. मागेल त्याला विहिरी आहेत, मागेल त्याला शेततलाव आहे. मला असं वाटतं इथून पुढच्या येत्या काळामध्ये तुम्हाला जर जीवन जगायचं असेल शेतकरी म्हणून, तर सगळ्यात महत्वाचं, ज्याला 2 एकर 3 एकर क्षेत्र आहे त्याला 1.5 एकराचा शेततलाव असावा. ज्याला 10 एकर आहे त्याला 2 एकराचा शेततलाव असावा. इथून पुढे पाणी साठवण्याची गरज आहे. अडवणं तर चालूच आहे. तर साठवायचं असेल तर शेततलाव आणि शोधायचं असेल तर विहिरी. मला असं वाटतं येत्या काळामध्ये विहिरी आणि शेततलाव हेच आपलं जीवनक्रम चालू राहणार आहे किंवा आपल्याला ते वाचू शकणार आहे. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडलं तर लाईक, आवडलं तर सबस्क्राईबर, आवडलं तर शेअर करा. कारण हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी आणि जे इच्छुक आहेत पाणी शिकण्यासाठी किंवा जे सेवा करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ बघा. मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे, ग्रामीणवाडी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भरपूर दिवसापासून व्हिडिओ आले नाहीत आणि तब्येत बरोबर नाही. टॉन्सिल नंतर गुडघा आणि आता गुडघ्यालाही भरपूर त्रास होतोय. डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्यात. पण मला असं वाटतंय उद्या किंवा परवा आपला रूट सुरू होणार आहे. पण व्हॉट्सअपला मेसेज सेंड करीत राहा. मला असं वाटतंय एवढे फोन येत आहेत वारंवार, त्याच माणसाचा फोन येतोय. फार परेशान, तोही माणूस परेशान असतोय आणि मी परेशान असतोय. मला असं वाटतं दोघंही परेशान न होता लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. उष्णता भरपूर वाढलेली आहे आणि त्रास पण होतोय. त्याच्यामुळं फार घाई करू नका. ज्यांना कुणाला पॉईंट शोधण्यात अडचण येत असेल, सगळ्यात पहिल्या ह्या पॉईंट शोधण्याबद्दल जे तुम्हाला सांगणार आहे. जे नवीन आहेत, जे जुने आहेत त्यांना सगळ्यांना माहितच आहे. आपल्याला नवीन पद्धतीने पाणी शोधायचं म्हटलं की सगळ्यात पहिलं बरेचसे प्रयोग आठवतात, आहे की नाही? नारळ आठवेल, लिंबू आठवेल, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तवा आहे. पुन्हा मला असं सांगायचं की एक पितळाच्या तारा आहेत, तांब्याच्या तारा आहे, अष्टधातू, सप्तधातू, पंचधातू असं बरंचसं काही आलं आहे की नाही? आपण त्या माध्यमातून
लोखंडी सळ्यावर कसं पाणी शोधायचं याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. तो 3 वर्षापासून भरपूर जवळजवळ 3-4 कोटी लोकांपर्यंत पोहोचला आणि रिझल्टही फार छान राहिले. मला असं वाटलं रिझल्ट छान आहेत, काम करायलाही मजा आली आणि वेगळं काय शोधायचं बाबा. मग त्याच्या माध्यमातून आपण ह्या ताराच्या सहाय्याने किंवा 6 mm रॉडच्या सहाय्याने आपण पाणी शोधण्याचा प्रयत्न केला. हे माझ्या हिशोबाने 3.5 फुटाचे रॉड आहेत. अर्धा फूट आपण याला पाठीमाग बेंड केलेला आहे. म्हणजे बघा याला गोलाकार बेंड केले. आता याला लोक म्हणतात जास्त बडबड करू नका, पण बऱ्याचशा गोष्टी असतात त्या अॅक्युरेट सांगितलं तर तुम्हाला त्या पॉईंट पर्यंत पोहोचता येईल. हे झाल्यात तारा रॉड 6 mm जे आपण घरी वापरतो प्लेन मधले. जरी तुम्हाला त्या रेषेचे असले तरी त्याला ग्राइंडरने घासून वगैरे प्लेन करू शकता. तर हा झाला पहिला पार्ट. पाणी शोधताना हे क्षेत्र आहे समजा, हे क्षेत्रामध्ये आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण लाईन शोधायच्यात. नाही सापडल्या तर क्रॉसमध्ये आग्नेय नैऋत्य ईशान्य आणि वायव्य अशा प्रकारच्या लाईन शोधून पॉईंट फायनल करायचा आहे. बऱ्यापैकी 2 बाजू चेक झाल्यानंतर क्षेत्राच्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम चेक झाल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी पॉईंट शोधता येतो. बरोबर आहे. आपण आता तारा पकडायच्या कशा हा पाठ थोडक्यात सांगतो ना, तर तुम्ही फार जमली होणार. ह्या तारा पकडण्याची पद्धत असते, पहिले 2 बोटामध्ये येतो क्लोज बघा. हे 4 बोटावर ठेवलं, 1 बोट इथं अंतर सोडायचं. ह्या 4 बोटावरून वर उचलताना हे बोट थोडे पाठीमागे घ्यायचे आणि कलाईमधून ही कलाई असते ना इथून वर उचलायचा प्रयत्न करायचा मित्रांनो. पूर्ण हाताने तारा उचलायच्या नाहीत. ज्यावेळेस तुम्ही इथून कलाईतून उचलता त्यावेळेस तारा बॅलन्स होतील. पोटापासून पुढे अर्धा फूट, दोन्ही रॉड मधले अंतर अर्धा फूट आणि शेंड्याचे अंतर अर्धा फूट. ना खाली ना वर, एकदम जमीन टू पॅरलल पाहिजेत. त्यावेळेस तुम्हाला त्या शोधामध्ये फार मजा येईल आणि यश पण मिळेल. तर तारा पकडण्याची पद्धत पुन्हा बघा. जवळ आणा कॅमेरामॅन. तारा पकडताना इथं एक बोट सोडून द्या, जिथं आपल्याला बॅलन्स तयार होतो. बॅलन्स तयार झाला इथं धरायचे 4 बोट, इथं 4 बोट. 4 बोटावर धरले पाहिजे तारा. इथं काय करायचं, तिसऱ्या बोटाजवळ आपण अंगठा ठेवायचा आणि ज्यावेळेस तारावर उचलणार आहेत त्या टायमाला सगळ्या गोष्टी एक बरोबर झाल्या पाहिजेत. बोटही पाठीमागे गेले पाहिजे. इकडे बघा, हे नुसतं हे सपोर्टिव्ह सिस्टम आहे. 3 बोट, हे 3 बोट सपोर्टिव्ह सिस्टम आहेत. वरती अंगठा आणि या 2 बोटामध्ये ज्यादा क्लॅरिटी द्यावी लागते. तिकडे दाखवा वर. हे बघा तारा उचललेल्या आहेत, बॅलन्स झाल्या. बॅलन्स झाल्यानंतर चालण्याची पद्धत फार स्लो बी नसावी, ही पद्धत असावी. म्हणजे आपण जे नॉर्मल चालतो, नॉर्मल चालण्यासारखी पद्धत असावी. फार स्लो चालल्यानंतर इकडे बघा, फार स्लो चालल्यानंतर तारा कुठेही फिरतील. म्हणजे भूगर्भामध्ये पाणी असेल किंवा वेगळे वेगळे खनिज असतील त्यावर तारा फिरणार आणि मग तुम्ही दिवसभर तुम्हाला पॉईंट शोधता येणार नाही. बरोबर आहे की नाही मित्रांनो. आता हे बघा, इथं स्लो चाललो तारा फिरल्या, पुन्हा इथं स्लो चाललो बघा तारा फिरल्या. म्हणजे प्रत्येक भूगर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी असण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं किंवा फॉल्टी लाईन असतात किंवा खराब मटेरियल असतो किंवा फॉल्ट मटेरियल असतो किंवा ज्यामध्ये खनिजाचं प्रमाण असतं, चुंबकीय प्रमाण असतं, त्यावर तारा फिरल्या जाऊ शकतात. तर मित्रांनो इकडं कॅमेरामन, सगळ्यात पहिलं स्पीड लक्षात ठेवा. आता तारा बॅलन्स मला वाटतं करायला शिकले असाल. हे बघा स्पीड, हे स्पीड असावं म्हणजे तारा ज्या ठिकाणी चालत राहा, ज्या ठिकाणी तारा फिरणार. मला एवढं सांगायचं होतं. आता या स्पीड मध्ये तारा फिरल्या, आता ह्या लोड आहेत अनलोड आहेत, तारा पुढे आल्या म्हणजे इथे पाण्याचे चान्सेस आहेत. हे बघा पुन्हा ह्याच लाईनवर आता आपण उत्तरेकडून दक्षिणेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार आहोत. आता या ठिकाणी आपण जाताना आपण तारा काय फिरलेल्या नाही त्या लाईनवर. बरोबर. जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी किंवा जुन्या सबस्क्रायबरसाठी दोन्हीसाठी हा प्रयोग फार महत्वाचा आहे. त्याच्यावर चाला. त्याच्यानंतर सेम उलट्या बाजूने चाला. एक साईडने तारा फिरतील, एक साईडने फिरणार नाहीत किंवा दोन्ही साईडने फिरणार नाही. त्याचा अर्थ ती लाईन फॉल्टी आहे किंवा पाणी नाही. बऱ्यापैकी असा काही मटेरियल आहे ज्याच्यावर दोन्ही साईडने तारा फिरतात, क्वचित म्हणजे फार म्हणजे कमी प्रमाणात. मला असं वाटतं त्या कमी प्रमाणापेक्षा अभ्यास करताना थोडा टेक्निकली आपण करूयात. आता जे नवीन आपल्याला काही सापडलंय जुगाड आहे का आपण त्याच्यावर केलेलं आहे की मोकळ्या लाईन कशा ओळखाव्यात, त्याच्यातही थोडा धोका होऊ शकतो. मला एवढंच म्हणायचं, प्रयत्न आपण 100% करतोय आणि यश पण आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतंय. फार मोठं नुकसान काय आपल्याला भेटलं नाही कुठं. 0.1% अपवादात्मक काही गोष्टी आउट होऊ शकतात, पण फार मोठं नुकसान नाही. हा प्रयोग फार सुंदर आहे. महाराष्ट्रातून तमाम जिल्ह्यातून किंवा ऑल महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक लोक प्रयोग करतायत. सुपर डुपर हिट प्रयोग जात आहेत. त्याच्यामुळे काम करायला त्यांनाही मजा येते आणि मलाही मजा येते. दररोज याच्यात काहीतरी वेगळं शोधावं लागतंय. दररोज काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय. काही मिळतंय काय नाही मिळत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील.
इथून पुढे दररोज व्हिडिओ येईल. आणि आज आता उद्या मला असं वाटते उद्याचा रूट जो सांगितला होता उद्या किंवा परवा 2 दिवसात होईल. मला व्हॉट्सअपला मेसेज करा, हाय करा. मला सगळ्यांचे नाव पाठ झालेत, फक्त मेसेज हाय करा, त्यांना त्याचं उत्तर दिलं जाईल. तिथून मागचे मेसेज आले जो 800-900 मेसेज तसेच पडलेले आहेत. परेशान होतो एकटा काम करून करून. तर मला असं वाटतं येत्या काळामध्ये व्हॉट्सअपला हाय करा आणि त्याच्यानंतर मी त्यांना आन्सर देणार लगेच, जे आता ह्या रूटचे आहेत. बीड, जालना, परभणी, नांदेड, जिंतूर, हिंगोली आणि तेलंगणाचा काही भाग आहे. इकडे लातूर आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे आणि रिटर्न आहे. त्याच्यानंतर होईल गंगापूर वाजेवर, त्याच्यानंतर कोल्हापूर. तर चला मित्रांनो, हा झाला पार्ट 1. मला वाटतं छोट्या छोट्या आकारामध्ये शिकलेलं फार फायद्याचं राहील. फार मोठा व्हिडिओ झाला, तुम्ही बोर व्हाल. आणि बाकी व्हिडिओ आहेतच, तुम्ही चॅनलला जाऊन बघा. आता उद्याचा पार्ट 2 राहील. 2 पार्ट असा राहील, तुम्हाला प्रॉपर एक क्षेत्र चेक करून दाखवलं जाईल आणि ज्या ठिकाणी बोर आहे ज्या पाण्याचा, त्या पाण्याच्या बोरच्या लाईन कशा असतात आणि एक फॉल्टी जो फेल गेलेला बोर आहे, दोन्हीचं थोडं तुम्हाला गुणानुक्रम दाखवला जाईल. त्याच्यावरून तुम्हाला बी शिकता येईल. तर चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. भेटू या भागात. नमस्कार, धन्यवाद.